संतोष देशमुख यांचा जन्म 1979 मध्ये बीड, महाराष्ट्रातील मसजोग गावात झाला. त्यांनी मसजोग गावात सरपंच पद भूषवले आणि ते स्थानिक राजकीय नेते बनले. दुर्दैवाने डिसेंबर 2024 मध्ये त्यांचे निधन झाले. संतोष देशमुख आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांना धनंजय देशमुख नावाचा एक लहान भाऊ आहे. लोककल्याणाचा सखोल विचार करणाऱ्या अश्विनी देशमुख यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. या जोडप्याला 2 मुले होते. एक वैभवी नावाची मुलगी आणि दुसरा विराज नावाचा मुलगा. वैभवी सध्या 12वीला असून तिला डॉक्टर करण्याचं संतोष देशमुख यांचं स्वप्न होतं. तर मुलगा देखील आता 7वीत असून त्याने देखील काहीतरी मोठं नाव करून दाखवावं असे त्यांचे स्वप्न होते. संतोषचा राजकीय प्रवास त्यांच्या मूळ गावातील मसाजोगच्या कारभाराशी निगडीत होता. 2012 ते 2017 पर्यंत त्यांनी उपसरपंच म्हणून तिथे काम केले. स्थानिक प्रशासकीय आव्हाने सोडविण्याचा आणि तळागाळातील समस्या समजून घेण्याचा व्यावहारिक अनुभव त्यांनी मिळवला होता. उपसरपंच असताना त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची 2017 ते 2022 या कालावधीत मसाजोगच्या सरपंचपदी निवड झाली. या भागीदारीमुळे या जोडप्याला गावातील विकासात्मक गरजा एकत्रितपणे पूर्ण करण्यास, पायाभूत सुविधा सुधारण्यावर आणि स्थानिक उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती दिली. 2022 मध्ये संतोष देशमुख यांनी स्वतः सरपंच पदाची भूमिका स्वीकारली आणि गावाच्या कारभारात त्यांचा प्रभाव आणखी मजबूत केला. त्यांच्या नेतृत्वाने समाजाशी असलेले त्यांचे मजबूत संबंध आणि स्थानिक राजकारणात प्रभावीपणे नेव्हिगेट करण्याची त्यांची क्षमता अधोरेखित केली. गरजूच काय, पण सगळ्यांचीच मदत करणारं नेतृत्व त्यांचं होतं. स्वतःसाठी त्यांनी कधीच काही केलं नाही. ना पैसा जमवला, ना पैसा कमावला. फक्त समाजसेवाच करत राहिले. आपण सरपंच आहोत याचा त्यांना गर्व नव्हता. ते आपल्या शेतात देखील काम करत असे. आपल्या गावाची सुधारणा करणं, आपल्या गावात सुखसुविधा उपलब्ध करणं, आपल्या गावातील लोकांना मदत करणं, आपल्या गावातील लोकांचे व्यसन सोडवणं, बस इतकंच त्यांचं ध्येय होतं. परंतु 9 डिसेंबर 2024 रोजी बीड, महाराष्ट्र येथे संतोषची निर्घृण हत्या करण्यात आली होती. टोल प्लाझा जवळून त्यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळून आला. राजकीय शत्रुत्व आणि पवन ऊर्जा प्रकल्पातील खंडणीचा प्रयत्न हे यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे व्यापक निषेधाने न्यायालयीन तपास झाला, ज्यामुळे गुन्ह्याच्या संबंधात अनेकांना म्हणजे जवळजवळ 9 जणांना अटक करण्यात आली. ग्रामीण भागातील आव्हानांना सामोरे जाण्याचा त्यांच्या प्रयत्नांनी गाजलेले संतोष देशमुख यांची राजकीय कारकीर्द अचानकच संपुष्टात आली. त्यांच्या मृत्यूने समकालीन शासनातील राजकीय प्रतिस्पर्धांशी संबंधित जोखीम अधोरेखित केली. 45 वर्षांचे संतोष देशमुख आपल्या इच्छा पूर्ण ठेवून या जगातून गेले. पण त्यांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत असणारा त्यांचा पूर्ण परिवार, त्यांचे गाव, तालुका, जिल्हा एक जात आहे म्हणून नाही तर एक माणूस म्हणून, जात पात धर्म न बघता त्यांच्या पाठीमागे आपण सगळे उभे राहा हीच कळकळीची विनंती सरपंच साहेब करत असतील. त्यांना न्याय मिळेपर्यंतच नाही तर सदैव त्यांच्या परिवारासोबत आपण राहावं इतकीच आता त्यांचीही आपल्या सगळ्यांसाठी इच्छा असेल. त्यांच्या मुलाला व मुलीला या राजकारणात कधीच अडकवू नका. आज त्यांच्या लेकरांना बापाच्या न्यायासाठी व त्यांना जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी, आमच्या परिवाराला संरक्षण द्या म्हणण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर ही गोष्ट या महाराष्ट्रासाठी खूपच लाजिरवाणी आहे. आपल्या या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे किंवा नाही याचा विचार एकदा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जनतेला करावाच लागेल. माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी फक्त एकच बोलेल, कितीही दुश्मनी असली तरी असे अघोरी कृत्य करायचा अधिकार
कुणालाच देवाने दिला नाही। माणूस आणि त्याच्या जीवाची काहीच किंमत नाही का? जे गुन्हेगार असतील, जे आता गजाआड आहेत, जे कालपर्यंत पकडले गेले आहेत, जी संतोष देशमुख यांची त्यांनी हाल केली, जी हाल झाली, त्यांची देखील व्हावी, त्यांना देखील जन्मठेपेची शिक्षा मिळावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, इतकीच आता आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो। बाकी या व्हिडिओमधून काही माहिती आपल्याला मिळाली असल्यास नक्की लाईक करा। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी खाली कॉमेंटमध्ये जस्टिस फॉर संतोष देशमुख असे लिहायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका।